सो हाय गाईज. सो ही व्हिडिओ आहे संडे स्पेशल, कारण आज मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम चिकन बनवणार आहे. सो बघूया चिकन कसं होतं आहे. तर मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे. तर बघूया आता ते कसं होतं आहे. तर हे आहे मॅरिनेट केलेलं चिकन. तर यात आहे दही, चिकन मसाला, मॅगी मसाला आणि हळद. तर इथे सगळे गरम मसाले घेतले आहेत मी. हे आपण भाजून याचं वाटण करून घेणार आहोत आणि ते कांदा आणि टमाटरनी चिरून घेतले आहेत. तर आता वाटण्यासाठी आता आपण गरम मसाले भाजून घेऊया. कढईत थोडंसं तेल टाकते. तेल आता चांगलं तापलं ना की आता आपण गरम मसाले घालून घेऊया. तर तेल तापलंय आता चांगलं. यात आपण सगळे गरम मसाले टाकतोय. तर गरम मसाल्यांमध्ये धने, तीळ आहेत, त्यानंतर लवंग, काळी मिरी, लाल मिरची, तेजपत्ता, वेलची, जावेत्री आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण मी टाकली आहे. तर आता हे चांगलं नीट भाजून घेऊया, जेणेकरून मसाला वाटताना हे नीट वाटलं जाईल. थोडासा कांदा आणि टमाटर आपण टाकून घेऊया. दोन्ही सुद्धा मी उभंच कापलेत, कारण की आपण शेवटीला आपण ह्याचं वाटणच करणार आहोत. तर याला नीट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. तर हे सर्व आता भाजून झालेलं आहे. हे आता थंड होण्यासाठी ठेवूया. नंतर ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. तर हे आता थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलं आहे आणि आता रेडी आहे. सो हाय गाईज. तर तेल तापलंय. मी आता थोडीशी राई चांगली तडतडली ना, त्यानंतर राईनंतर जिरं टाकते आणि हा थोडासा कढीपत्ता आणि मी वाटणामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली नव्हती, तर मी आता ती फोडणीमध्ये टाकते आलं लसूण पेस्ट. यांना चांगलं परतवून घेऊया, जेणेकरून आलं लसूणची चव जास्त आपल्याला लागणार नाही. आलं लसूण मी आता परतवून घेते आणि हे टाकताना ना खूप उडत होतं. तर आता मी हे वाटण टाकून घेतोय. आपण वाटण आता चांगलं परतवून घेऊया. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं होतं ना, तेच मिक्सरचं भांडं आता आपण धुवून घेतोय. थोडंसंच पाणी टाकलं मी आणि मसाला परतवून झाल्यानंतर थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी थोडंसं पाणी ओतलं आहे. तुम्ही बघू शकता, अर्धाच मिक्सरचं भांडं मी टाकलं होतं. गॅस थोडासा स्लो केला आहे आणि आता चांगलं ह्याला उकळी येऊन देऊया. आता उकळ आल्यानंतर आपण यात मसाले टाकतोय. मी बाकी सगळे मसाले टाकलेच होते, पण थोडासा त्यामुळे मी आता हे सगळे मसाले थोडे थोडे टाकते. तिखट मसाला, हळद, धना पावडर आणि हा गरम मसाला टाकला आहे मी. आता चांगलं परतवून घेऊया. जास्त तिखट नाही करत आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या चवीनुसार मसाला वगैरे टाका. आणि हा चिकन मसाला टाकला, चांगलं परतवून घेऊया. तर आता मसाले सुद्धा आता चांगले मिक्स झालेले आहेत. तर आता मी चिकन टाकून घेते. तर हे मॅरिनेट केलेलं चिकन 1 तास मॅरिनेट केलं होतं, तर चांगलंच मॅरिनेट झालं असेल हे. तर आपण हे टाकून घेऊया सर्व सारामध्ये. दही होती त्यामुळे थोडंसं क्रीमी होईल हे, बघू शकता तुम्ही. आता याला ना आपण वाफेवर शिजवूया 10 ते 15 मिनिटं. झाकण ठेवते आता.
आणि आरामात शिजू दे. आता मंद आचेवर ठेवते शिजायला. 2000 years later. तर तुम्ही बघू शकता फायनली आपलं चिकन शिजलं आहे. मी ह्याला कापून बघितलं तर हे शिजलं आहे आता, नीट तुटलं जात आहे. तर आता शेवटचा पार्ट म्हणजे कोथिंबीरनी गार्निश केल्यानंतर खूप समाधान वाटतं की हां बाबा आता आपली रेसिपी तयार आहे. तर चिकन तर खूप चांगलं दिसतंय, तर्रीसुद्धा आली आहे वरती आणि क्रीमी झालं आहे. मेन म्हणजे चिकन दहीमुळे झालं आहे ते क्रीमी. दही मी मॅरिनेट करायलाच ठेवली होती, वेगळं दही नाही टाकलं आहे मी यात. तरी चांगलं झालं आहे चिकन. टेस्ट माहिती नाही कशी आहे, करून बघेन नंतर टेस्ट. आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवूया. हाय गाईज, अशा पद्धतीने आपलं चिकन रेडी झालं आहे आणि मी सर्च करून बघितलं, मस्त झालं आहे. सो तुम्हाला चिकनचा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.